हॅलो फ्रेंड्स, मी आरतीज किचन अँड मदर्स रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोल्हापुरी चिकन थाळी कशी बनवायची ते दाखवते। त्यासाठी सर्वप्रथम मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते। बनवायच्या अगोदर लावल्यामुळे हे व्यवस्थित मॅरिनेट होते। तोपर्यंत गॅसवर एक कुकर ठेवून घ्या आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल गरम केले। तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, मोठा कांदा आहे तो व्यवस्थित फ्राय करून घेते गोल्डन कलर येईपर्यंत। कांदा आता फ्राय झालाय, त्याच्यामध्ये चिकनचे पीस घालून घ्यायचे। चिकनच्या पीसना व्यवस्थित मीठ वगैरे सगळं लागलं पाहिजे आणि तेल। आता ह्याला झाकून अर्धवट झाकून घ्यायचंय। आता ह्याच्यामधील पाणी आटेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचंय। अधूनमधून हलवून घेते। पाणी आटल्यानंतर ह्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं। आता कुकरचे झाकण लावून ह्याला 3 शिट्या देणार आहे। दुसऱ्या गॅसवर हा कुकर ठेवून द्या। तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करून घेतले 1 चमचाभर। एक मोठा लांब आकारामध्ये चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। थोडासा कढीपत्ता हाही याच्याबरोबरच भाजते। हा पहा, कांदा आता भाजून झालाय, तो एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। ह्याच कढईमध्ये एक मोठा टोमॅटो लांब आकारामध्ये चिरलेला थोडा वेळ फ्राय करते। साधारण फ्राय झाल्यानंतर लसणीच्या 10 ते 12 पाकळ्या ह्याही भाजून घेते। कमी वाटत असतील तर अजून थोड्याशा घाला, मीही थोड्या घालते। ह्याच्यामध्ये 3 ते 4 इंच आल्याचे तुकडे घालून घेतले। हे सर्व भाजून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतले। ह्याच कढईमध्ये 1/4 कप तीळ, 1/4 कप जिरा घातलाय आणि दालचिनीचे 2 ते 3 इंच तुकडे आणि लवंग 3 ह्यात व्यवस्थित भाजून घेऊन मिक्सर जारमध्ये टाकून ह्याची पाणी टाकून पेस्ट बनवणार आहे। ही पहा, एकदम बारीक पेस्ट बनवून घेतले। आता त्याच जारमध्ये भाजून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा। ह्याची पण एकदम बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। ही पहा, नारळाचा अर्धा भाग लांब आकारामध्ये चिरलेला आहे, पातळ पीस आहेत। हेही मिक्सर जारमध्ये टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर, ह्याची पण आता एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। ही पहा, एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली। हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स केलाय। तीन शिट्ट्या झाल्यानंतर चेक करू। ह्याच्यामध्ये गरम पाणी 2 ग्लास घालून घेते। चिकन आता पूर्ण शिजलेले आहे। ह्याच्यातले पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। चिकनचे शिजवलेले पाणी 1 ग्लासभर आहे, ह्याच्यामध्ये तसेच ठेवायचंय आणि बाकीच्या पाण्याचा पांढरा रस्सा बनवायचा आहे। चिकनची भाजी बनवायची तयारी करू। गॅसवर कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून घेतले, एक 2 टेबलस्पून आहे।
कांदा भाजून घेते, 2 तेजपत्ता हाही व्यवस्थित भाजून घेते। कांदा थोडा लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट घालून घेतले। आता बारीक केलेली मसाल्याची पेस्ट ही ह्याच्यामध्ये 3 चमचे घालून घेते, मोठे चमचे आहेत। ह्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतले। ह्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि हे जे शिजवलेले चिकनचे पाणी आहे मसाला भाजण्यासाठी 2 चमचे घालून घेते। आता मसाल्याला तेल सुटले म्हणजे हा मसाला भाजून तयार आहे। ह्याच्यामध्ये शिजवलेले चिकन आणि त्याच्यातले पाणी हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यातले साधारण पाणी आटेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचंय। मधले पाणी आटले, ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या, गॅस बंद करा। चिकनची भाजी आता तयार आहे। गॅसवर कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून एक कांदा भाजून घेते। कांदा भाजल्यानंतर 3 चमचे लाल तिखट घालून घेतले। आता ह्याच्यामध्ये राहिलेल्या मसाल्याची पेस्ट ती घालून घ्यायची। 4 मोठे चमचे पेस्ट होती, यात व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायची। ह्याला अर्धवट झाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचंय। थोड्या वेळानंतर ह्याला तेल सुटले, मसालाही भाजलाय। मसाला भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे। 1 लिटर आहे आणि थोडेसे राहिलेले चिकनचे पीस हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। आता ह्याला झाकून चिकन शिजेपर्यंत उकळायचे। हा पहा, आपला तांबडा रस्सा बनवून तयार आहे। पांढरा रस्सा बनवण्यासाठी गॅसवर एक भांडी ठेवून त्याच्यामध्ये 1 मुठ्ठीभर पांढरे तीळ भाजून घेतले, मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं। काजूचे मुठ्ठीभरून तुकडे, ह्याच्यात एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची पाणी टाकून। एकदम बारीक पेस्ट बनवली, ही एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते। आता त्याच जारमध्ये अर्धा नारळ लांब आकारमध्ये चिरलेला ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे। पाणी टाकून पेस्ट बनवायची। आता एक गाळण्यामधून ह्याचे पेस्टची दूध काढून घ्यायचे। जारमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याच्यामध्ये ओतून ह्याचे दूध काढून घेणार आहे। ह्या दुधाचा वापर पांढऱ्या रस्स्यासाठी करायचा आहे। पांढरा रस्सा बनवण्यासाठी सर्व पांढऱ्या प्रकारच्या वस्तू लागतात। ह्याच्यामध्ये तुम्ही मगजही वापरू शकता। मी तुम्हाला घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये पांढरा रस्सा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। नारळाचे दूध आता काढून घेतले। गॅसवर एक भांडे ठेवून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर 3 तमालपत्री, 2 दालचिनीचे तुकडे आणि 3 लवंग, आले लसूण आणि मिरचीची पेस्ट किंवा अखंड मिरच्या घालून घ्यायच्या आणि भाजून घ्यायचंय। आणि जे शिजवलेले चिकनचे पाणी आहे तेही घालून घेतले। ह्याला उकळी येऊ द्यायची। ह्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतले। ह्याला उकळी येईपर्यंत जो राहिलेला जो चोथा आहे नारळाचा
त्याच्यामध्ये ओला कांदा हे पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची। ही पहा पेस्ट बनवून घेतली। हे पुन्हा गाळून घ्यायचंय नारळाच्या दुधामध्ये। आता ह्याला उकळी आले, नारळाचे दूध ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं। थोडंसं हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकून घेतली। ह्याला सतत हलवत राहायचंय। सतत हलवत राहिल्यामुळे हे फुटत नाही। ह्याला उकळी येईपर्यंत हलवायचंय। ह्याला आता उकळी आले, हे आता पूर्णपणे बनून तयार आहे। फुलक्याच्या तयारीसाठी एका मोठ्या बोलमध्ये पीठ घेतले आणि मीठ घालून घेतले। पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेते। अशा खोलगट भांड्यामध्ये जर पीठ मळत असाल तर ते पटकन मळले जाते। पीठ मळण्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे। पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेऊन 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते। 10 मिनिटांच्या नंतर आता फुलके बनवायला घेऊ। आता हे पिठामध्ये डीप करून छोटीशी पोळी लाटून घेते। फुलके फुलण्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगते। त्याच्यामध्ये मधोमध थोडेसे पीठ टाकून घ्या आणि मोदकाला जशा घड्या घालतात तसा पद्धतीने गोळा करून गोल गोळा बनवून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने। आता पुन्हा पिठामध्ये डीप करून याचा फुलका लाटून घ्यायचा आहे। एकदम पातळ लाटायचं नाहीये, थोडासा जाडसरच असावा। तवा गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर करून फुलके शेकायचे आहेत। थोडेसे फुगे आल्यानंतर ह्याला परतून घ्यायचं। हे पहा फुलका आता फुलायला चालू झालाय। ह्याला कपड्याच्या मदतीने सगळीकडे दाब देऊन पूर्णपणे फुलवून घ्यायचंय। हा आता बनून तयार आहे। थोडासा गॅसवर शेकून घ्यायचा। हे पहा 15 मिनिटांच्या आत मी एवढे फुलके बनवून घेतलेत। जिरा राईस साठी 1 कपभर तांदूळ घेतलेत, कोलम तांदूळ आहेत। हे व्यवस्थित धुवून घेऊन त्याच्यातले पाणी काढून टाकायचे। गॅसवर कुकर गरम करा आणि त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचे। दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे। तेल आता गरम झालंय, त्याच्यामध्ये 3 लवंग, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 3 तमालपत्री हे आता व्यवस्थित फ्राय करून घेते। फ्राय झाल्यानंतर 1 मूठभर जिरे टाकून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। जिरे भाजल्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेते आणि ह्याला 1 मिनिटभर फ्राय करायचे। 1 मिनिट तांदूळ भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतले। 3 ग्लास पाणी आहे। भात थोडासा मऊ होण्यासाठी 3 ग्लास पाणी घातले। आता थोडेसे मीठ घालून घ्यायचे चवीपुरते। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन ह्याला झाकून 3 शिट्या द्यायच्या आहेत। 3 शिट्या झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हा पहा जिरा राईस बनवून तयार आहे। गरम गरम सर्व करा। ही पहा घरगुती पद्धतीने बनवलेली चिकन थाळी पूर्णपणे बनवून तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही झटपट चिकन थाळी बनवू शकता। कोल्हापुरी पद्धतीने बनवलेल्या चिकन थाळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।